हालेलुया. प्रथम देवाला टाळी मारून देवाला धन्यवाद करूया. आजचा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी बनवला आणि आजचा दिवस पवित्र बनवला. देवाचं वचनामध्ये सांगतं, जेथे मत्थाय 18 आणि 20 मध्ये, जेथे माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्रित एका मनाने असतात, त्यांच्या मध्यस्थी परमेश्वर असतो. आणि देवबापाने खूप सुंदर रीतीने पाळक साहेबांच्या जरिये परमेश्वर आम्हाला इथं आणला. आणि मी प्रथम देवाला धन्यवाद करतो, नंतर पाळक साहेबांना, त्यांना मी जे सत्कार आहे माझ्या थ्रू, टीमच्या थ्रू मी त्यांचा सन्मान करतो या मीटिंगाचा. थँक्यू. आणि जे टीमचे नियोजन केलेले आहेत मोतीलाल ब्रदर आणि जे अजून त्यांची टीम, त्यांना सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करो. ओके. आताच माईने एक प्रार्थना केली, माहिती आहे का? उग प्रार्थना हवेमध्ये नाही येते ती, त्याला म्हणतात प्रार्थना. कशाची प्रार्थना? प्रभूची प्रार्थना. कोणाच्या नावाने केली? माईच्या नावाने नाहीये, येशूच्या नावाने केलं. त्याने एक वर्ड्स काय बोललं माहिती आहे का? देवा आमच्यातील जे वाईट गोष्टी आहेत ते सर्व काढून टाक, है ना? एक शेर शायरी म्हणेन, अब्राहमला परमेश्वराने म्हटलं, लोट जोपर्यंत होता अब्राहमला आशीर्वाद नव्हता. लोट जोपर्यंत त्याचा पुतना होता तोपर्यंत अब्राहमला आशीर्वाद नव्हता. कारण अब्राहमाला परमेश्वर म्हटलं होतं, तुझ्या संतानाला मी आशीर्वादित करीन, पण त्याच्याबरोबर कोणी नकोय. पण लोट जोपर्यंत त्याच्याबरोबर होता आशीर्वाद आला नाही. पण लोट ज्या वेळेला बाजूला गेला त्यावेळेला देवाने त्याला म्हणतो, लोटला म्हणतो, अब्राहम तू कुठं जाणार? हिरवगार पाहिलं लोटने. कुठं? हिरवगार. ते काय? सदोम आणि गोमोरा. आणि ज्या वेळेला अब्राहमला परमेश्वराने बोललं, तुझी नजर जिथपर्यंत जाईल ती सर्व जमीन मी तुला देऊन टाकेन. आणि तुझी नजर जिथपर्यंत आहे बघ. अजून काय म्हटलं माहितीये का? ताऱ्याला बघ, आकाशामध्ये जेवढी तिची गणती करता येणार नाहीये तेवढी तुझी संतती या पृथ्वीवरती मी करेन. हालेलुया. इब्रीमध्ये म्हणतो, जे अब्राहमासारखं विश्वास करतात अब्राहमचा आशीर्वाद मी तुम्हाला देईन. देव पक्षपात नाहीये. अब्राहमला दिलं ते आपल्याला भी दिलं. म्हणून म्हणतात, आसमान की तारे कोई गिन नहीं सकता. आसमान की तारे कोई गिन नहीं सकता. आज हम सबको जो प्रभु यीशु आशीष देने वाला है वो कोई छीन नहीं सकता. हालेलुया. माईनी जी प्रार्थना केली, देवा आमच्यातील सर्व अमंगळ वस्तू काढून टाक. आपल्या जवळ एकच अमंगळ वस्तू आहे, बाकी सर्व पवित्र आहे. ती म्हणजे काय माहिती आहे का? मोबाईल. बायबल कमी आणलेत पण मोबाईल जास्त. आता बघा, मेसेज चालू होईल, पवित्र आत्मा मला चालवेल, कोणाचं तरी एक धीरूभाई अंबानीचा फोन येईल, तो उठील, निवांत बाहेर जाईल, बोलील, निवांत येईल, है ना? नीतिसूत्रे 13:13 मध्ये काय म्हणतं माहितीये का? नीती 13:13. प्लीज कोणीतरी मला बायबलचा सपोर्ट करा. नीतिवचन 13 आणि 13 जे उठून जातात, आजच्या वचनासाठी तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करायला सुरुवात करत आहे. नीतिवचन 13 अध्याय 13 वचन. तुझे वचन तुच्छ मानणारा कोणावर अनर्थ आणतो? स्वतः. कोणाचं वचन? परमेश्वराचं वचन जे तुच्छ मानतात त्याच्यावरती अनर्थ येतो. पण आज्ञेचा धाक बाळगणारा, हालेलुया, चांगले प्रतिफळ भेटतो. बघा, वचनाचं जे अनादर करतात, है ना? आता समजा मी आणि पास्टर दोघं बोलत आहोत, है ना? आत्म्याच्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यामध्ये तिसरा येतो आणि काहीतरी बडबड करतो. आम्ही जे बोलत आहेत एकमेकाला समजेना, पण तिसरा काय करत आहे माहिती का? फोन लावून जोरानं बोलत आहे. पास्टरला आणि मला राग येणार नाहीये, कारण का? देवाचं वचन त्यांना माहित आहे, मलाही माहित आहे. काय वाटणार? दुःख वाटणार, है ना? आम्ही पास्टर आम्ही वचन बोलत आहे आणि समोरचं मोबाईल ठेवून जोरानं बोलत आहे, मग आम्ही दोघं दुःखी होणार. भावांनो, पास्टर आणि मी तुम्ही बोलताना दुःखी होतो, ज्या वेळेला देवाचं वचन चालतो देव किती दुःखी होईल. तुम्ही आलात सर्व काम धंदे सोडून, आम्ही आलो सोलापूरनं. हे कशासाठी जमलं माहिती का? प्रभू येशूच महिमासाठी, देवाच्या गौरवासाठी. 1 योहान 4:4 मध्ये म्हणतो, जे जगात नाही ते तुझ्यात आहे, जे तुझ्यात आहे ते
सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठा आहे. ते म्हणतात ज्या वेळेला मोसेला फारोकडे परमेश्वराने पाठवलं, कशासाठी? जा इस्रायल लोकांना सोडव. मोसे म्हणतो, ए परमेश्वर मला पाठवलेले आहेत, इस्रायल लोकांना सोड. ए मोसे, तू वेडा झालास म्हटलं, तू भ्रमित झालास, हे लोक माझे गुलाम आहेत, मी सोडू शकणार नाही. अजून मोसे देवाकडे जातो, हे परमेश्वरा, तू मला पाठवलंस आणि फारोचं मन कठीण होत आहे. परमेश्वर म्हणतो रोमियो 9 अध्याय 16, 17, 18 मध्ये, तो कोणाचंही मन कठोर करतो, कोणाचंही मन निर्मळ करतो. मग रिटर्न तो जातो, अजून सतवतो, अजून जातो, अजून सतवतो. आणि त्यावेळेला फारो म्हणतो, मोसे ये सब इस्रायल लोग मेरे हैं. काय म्हणतो तो? मूसा, ये सब इस्रायल लोग मेरे हैं. मोसे म्हणतो तुझा आहे, अजून तुला लास्ट चान्स देतो, तुझा मुलगा मरेल बघ, तू देवाचं वचन तुच्छ मानत आहे. फिर फिरौन ने मूसा के अंदर झांक के देखा तो फिरौन ने मूसा को बोला, ये सब इस्रायल लोग परमेश्वर के हैं. भावांनो, आपल्यामध्ये जो आत्मा आहे ना, तो लहानसा आत्मा नाहीये, उत्तम आत्मा आहे. त्या आत्म्याला जे रेस्पेक्ट करतात, भविष्यवाणीचं वाट तुम्ही बघू नका, भविष्यवाणी तुमची वाट बघेल. हिलिंगचं तुम्ही वाट बघू नका, हिलिंग तुमची वाट बघेल. आधी ह्याचा आदर करा, परमेश्वर तुमचा आदर करेल. म्हणून कोणाचं कृपया जरी मोबाईल असेल तर थोड्या वेळासाठी बंद करा आणि देवाचं वचन हातामध्ये घ्या. तू तेरे मोबाइल पे इतना प्यार मत कर, वो तुझे नरक ले जाएगा. तू तेरे मोबाइल पे इतना प्यार मत कर, वो तुझे नरक ले जाएगा. प्रभु यीशु के वचनों पे प्रेम कर, वो तुझे स्वर्ग ले जाएगा. हालेलुया. देवाच्या वचनाला आदर करा. आज आम्ही देवाच्या वचनाला आदर करत आहे, म्हणून परमेश्वर इथं आणलेला आहे. जर ह्याचा अपमान तुम्ही केला तर इथं येऊन आजचा दिवस जो आहे तो शून्य गेला म्हणून समजा. 3 महिन्याच्या पाठीमागं नोव्हेंबर महिन्यामध्ये भविष्यवाणी झाली. या चर्च मधून मोतीराम ब्रदर, त्यांची फॅमिली आली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना समोर बोलवलं आणि प्रार्थनेमध्ये देवानी दाखवलं 3 महिन्याच्या आत कोल्हापूरमध्ये एक सभा होत आहे. त्या सभेमध्ये परमेश्वर खूप लोकांना आशीर्वादित करणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये भविष्यवाणी झाली. ब्रदर, खरं आहे का? नोव्हेंबर महिना, जानेवारी फेब्रुवारी आहे, 3 महिना संपायला 4 दिवस कमी आहे. 4था दिवस कोल्हापूरमध्ये परमेश्वर सभा आयोजित केलेला आहे. इब्री 6:18 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, देवाला सर्व काही शक्य आहे ना, आपण म्हणतो, पण देवाला एक गोष्ट अशक्य आहे. बायबल म्हणतं, आपण म्हणतो बघा, सर्व काही देवाला शक्य आहे, पण एक गोष्ट देवाला अशक्य आहे. इब्री 6:18 मध्ये म्हणतं, देव कदापि खोटं बोलत नाहीये. देव जे बोलतो ते बोलतो. 3 महिन्याच्या पाठीमाग आम्हाला देवानी बोललं आणि आज 4 दिवस कमी आहे, परमेश्वर कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. देवानी मला इथं पाठवलं, जा. 3 महिन्याच्या पाठीमागापासून आम्ही प्रार्थना करणं सुरुवात केली या सभेसाठी. परमेश्वराने दाखवलं, खूप लोक आशीर्वादित होत आहे, अनेकांना चंगाई मिळत आहे, अनेकाची भविष्यवाणी होत आहे. केव्हा माहित आहे का? ह्याचा आदर करा, देव तुमचा आदर करेल. म्हणून आजचा दिवस वेस्ट जाऊ देऊ नका. शैतान आजच्या दिवसासाठी तुम्हाला कर्जामध्ये, आजारांमध्ये, जादूटोणांमध्ये, जॉबमध्ये, स्थळांमध्ये कित्येक प्रॉब्लेम करत असेल, ते मोडण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाठवलेला आहे. इस दुनिया में है वो सब छोड़ जाना है, इस दुनिया में है वो सब छोड़ जाना है. प्रभु यीशु को जो दिल में लिया है उन सबको स्वर्ग ले जाना है. हालेलुया. मोतीलाल ब्रदर सिंगर आहे, होई तर शेर शायरीचा आहे. मी थोडं थोडं उग देवाला म्हटलं, देवा मला थोडं थोडं दे, जास्त नको, कारण हे मला जमत नाहीये. मोबाईलचं कोण कोण चालू करतात म्हणून थोडं थोडं देवाला म्हटलं, देवा शेर शायरीच्या द्वारे लोकांना कळावं म्हणून थोडं थोडं लिहिलं मी प्रार्थना करून. म्हणून देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. देवाचं वचन ज्या टायमाला तुम्ही ऐकता, देवाचं वचन मनुष्याला बदलतो, देवाचं वचन मनुष्याला श्रीमंत करतो, देवाचं वचन दरिद्री काढतो, देवाचं वचन छुटकारा करतो. आज ह्याला तुम्ही सन्मान द्या. परमेश्वर म्हटलेलं आहे, जेथे 2 किंवा 3 जेथे माझ्या नावाने जमलेले त्यांच्या मध्यस्थी मी आहे.
एकदा मोसे परमेश्वराला म्हणतो, काय माहित आहे का, मी आउटलाईन बोलत आहे तुमच्याशी. मोसे परमेश्वराला बोलतो, प्रभू मला तुला बघायचंय, है ना, प्रभू मला तुला बघायचंय. तर मोसेला म्हणतो, तू मला बघू शकणार नाहीस, तू दुसऱ्या दिवशी जा आणि समुद्राच्या बाजूला उभा राहा. ज्या वेळेला जोरानं लाट येईल मी त्याच्यामध्ये नसणार, अजून मीडियम मध्ये लाट येईल मी त्याच्यामध्ये नसणार. ज्या वेळेला लाट समाप्त होईल आणि पाणी शांत होईल त्यावेळेला समज तुझा परमेश्वर त्याच्यावरून चालत आहे. हालेलुया. भावानो, मला म्हणायचं काय, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला पाणी शांत झालं त्यावेळेला तो असं लाट थोडं थोडं सुरुवात केलं. मोसे म्हटला, माझा परमेश्वर इथून चाललेला आहे. 4 सुवार्तांमध्ये मत्ताय, मार्क, लूक, योहानमध्ये येशू प्रभू बरोबर होता. येशू प्रभू सत्संग होता, येशू प्रभू आपल्या बरोबर होता शिष्याचं. पण भावांनो, आता येशू प्रभूंनी लास्टला एकच बोललं, मी स्वर्गामध्ये जागा तयार करण्यासाठी जात आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी घर बांधायला. मी तिथं जाईन, आता मी नसणार, कैवारी म्हणजे पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवून देईन आणि तुम्हाला सामर्थ्य येईल. ज्या टायमाला समजा हिलिंग व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला समजा माझा परमेश्वर माझ्या बरोबर उभा आहे, है ना. हिलिंग आम्ही नाहीये, आमच्याद्वारे परमेश्वर करणार आहे. ज्या वेळेला समारिया स्त्री दुपारी वेश्या होती, ती पाणी भरण्यासाठी याकोबच्या झराजवळ गेली आणि प्रभू येशू तिथंच थांबला आणि त्या बाईला म्हटलं, बाई मला पाणी पाज. ते म्हटलं, पाणी कुठून पाजू, याकोबाचा झरा आहे, जीवनाचं पाणी मी तुला देईन. आणि तू तिची कुंडली सर्व सांगितलं, तुला 7 नवरे आहेत, तिची भविष्यवाणी सांगितलं. ती बाई घागर टाकली, शहरामध्ये गेली. याकूबचा, इस्रायलचा परमेश्वराला मी पाहिलेला आहे. घागर टाकून तिथं जाताच गावामध्ये सांगितले, माझ्या मनामधील सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे, तो प्रभू येशू तिथं आहे, चला मी तुम्हाला दाखवते. त्याच्या मनातील सर्व गुप्त गोष्टी सांगितलं. आज भविष्यवाणी ज्या वेळेला होता समजा आम्ही नाहीये, परमेश्वर आमच्याद्वारे करत आहे. हालेलुया. आमचे व्हिडिओ कितपर्यंत पोहोचलेले माहित नाही, किती लोक पाहिलात. जे बाळक साहेबांना व्हिडिओ आम्ही पाठवलेत खूप कमी लोक पाहिलात. हालेलुया. व्हिडिओ पाहिलात, आता लाईव्ह पाहायला सुरुवात करा. हालेलुया. ओके, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आता मी टॉपिक कडे वळतो. एक गाव असतो, एक गावामध्ये एक धनवान व्यक्ती असतो आणि तो धनवान व्यक्तीच्या हाताखाली तो बिल्डर असतो, घर बांधायचं कंस्ट्रक्शन करणारा तो बिल्डर असतो. आणि त्याच्या हाताखाली एक माणूस असतो, तो काम करत असतो, खूप इमानदारीनं त्याला बिल्डिंग बनवतो आणि त्याला खूप फायदा करून त्याला देतो. त्याच्याद्वारे त्या बिल्डरची नाव मोठं होते जगामध्ये आणि तो काम करतच जातो, काम करतच जातो. पण ह्या कामकऱ्याला कधी वाटायचं, हा बिल्डर किती बेकार आहे, मला आजपर्यंत एवढं ह्याला मी फायदा करून दिलं पण माझा फायदा ह्याने आजपर्यंत करून दिला नाही. ह्याला राग आलं, काम करायचं, वेतन जायचं, घरी जायचं. भावांनो, तो जो मजूर असतो तो एक दिवशी म्हातारा होतो आणि एंडिंगला म्हणतो, साहेब मी तरुण होतो, आता म्हातारा झालेले आहे, तुम्हाला खूप काम करून दिलं, बस आता माझी ड्युटी संपलेली आहे, आता मला तुम्ही काय करा, आजाद करा. त्याला म्हणतो, मी एक मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. कोण म्हणतो? बिल्डर म्हणतो. कोणाला? त्या कामगारला. मी एक मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, आजपर्यंत मी जे बिल्डिंग नकाशा काढून दिलं ते तू मला बांधून दिलंस, पण आज तो व्यक्ती मला म्हणत आहे की तू जसा बिल्डिंग बांधशील तसा तो व्यक्ती घ्यायला तयार आहे. त्यांनी म्हटलं, कसं साहेब? त्यांनी म्हटलं, आजपर्यंत तू माझ्या हाताखाली काम केलंस, आता एवढं सुंदर बंगला बांध, तुला जेवढं पाहिजे मटेरियल देतो, पैसे देतो, सर्व देतो, एवढं सुंदर बंगला बांध की पुढचा व्यक्ती हक्काबक्का झालं पाहिजे आणि या गावामध्ये, या एरियामध्ये तसलं घर नसावं, तसलं घर मला बांधून दे. ह्याला राग येतो ह्या मजदूरला, आयुष्यभर राबलं अजून मरालाच चाललंय आणि मला अजून म्हणतो बिल्डिंग बांधून दे, किती फायदा करून देऊ. त्या व्यक्तीला येतो राग. हालेलुया. त्या व्यक्तीला राग येतो. ठीक आहे, तो म्हणतो तुमची मर्जी मोरणार नाही साहेब, मी बांधून देईन. भावांनो, त्या टायमाला सर्व मटेरियल बिल्डरनी पुरवतो आणि तो कामगार व्यक्ती बांधायला सुरुवात करतो. रागाने वीट घेतो, उगा लावतो, सिमेंट जिथं 2 पोती जाते, अर्धा पोती जाते, उगा हान प्लास्टर मारून टाकतो. तो म्हणतो, मालक सर्व काम रेडी झालेलं आहे. त्याने म्हटलं, हे बिल्डिंग बनवण्यासाठी 6 महिने लागलेत, तू एका महिन्यात पूर्ण केलंस? हो मालक, सर्व पूर्ण करून टाकलं.
अजून काही राहिले का बघ. दरवाजे राहिलं म्हणतो तो. मग त्या दरवाजाला म्हणतो चांगले तुला उत्तम जे दरवाजे पाहिजे ते दरवाजे बनव. आणि तो व्यक्ती जातो, सागवानचे दरवाजे बनत नाहीये, कसं तरी बनवतो आणि त्या बिल्डिंगला करोडो रुपये त्याला देतो. पण तो करोडो रुपये खर्च करत नाहीये, कच्चा माल वापरतो, कच्चे दरवाजे वापरतो. आणि मालकाला म्हणतो मालक आता मला सुट्टी द्या, खलास आजपासून तुमचं आणि माझं टेंडर संपला. हालेलुया. तो त्याला चावी देतो, तो बघ अजून नीट बघ आणि देतो. मालक सर्व मी रेडी केलेलं आहे घर, कच्चा फरशा बसवतो, कच्चा खिडक्या बसवतो, माल बसवतो, कसंही करून पूर्ण करून या कटूरच्या हातामधून मी कधी निसटून जाईन हे तो विचार करत असतो. हालेलुया. प्लीज थोडा वचन ऐका, पुढे जागा नाहीये तिथं ऍडजस्टमेंट करा, प्लीज बोलू नका. त्याच्या हातात चावी देतो आणि तो म्हणतो मी त्या व्यक्तीला तिथं पाठवत आहे, तू जा. आणि तो चावी घेतो, रूमवर थांबतो, रागा रागानं कधी येतात काही की काय करतात काही की, किती बेकार आहे. आज मी 20 वर्षाला फायदा करून दिलं पण मला काही सुद्धा फायदा करून दिला नाही. आणि तो बिल्डर तिथून फोन करतो, हॅलो म्हणतो संजू. हा मालक बोला. तो रागानं म्हणतो मालक तो बिल्डर अजून आला नाही या घराचा मालक. त्यांनी म्हणतो तू माझ्याजवळ 20 वर्ष काम केलंस, हे बिल्डिंग मी तुलाच देणार आहे म्हणून तुझ्या मनाने तुला मी बांधायला सांगितलेलं आहे. हालेलुया. हे बिल्डिंग मी तुलाच देणार आहे कारण तू 20 वर्ष माझ्याजवळ काम केलास म्हणून मी म्हंटल पहिला तुझ्या मनाने बिल्डिंग बांध, तुझ्या मनाने घर बांध. आणि लास्टला त्याला म्हटलं माझ्याजवळ एवढं दिवस तू मेहनतीचं काम केलंस, ही चावी तू घे. भावांनो किती दुःख वाटलं असेल ना त्या टायमाला. खिडकीला बघितलं असेल, फरशीला बघितलं असेल, ह्याला बघितलं असेल आणि डोकं मारून खाली बसलं असेल. हालेलुया. सर्व बघितला आणि बाहेर गेला. तो स्वतः नाराज होऊन रडायला सुरुवात केला, मालक मला अजून एक बिल्डिंग बांधायला द्या. म्हटलं नाही, म्हटलं तू माझ्याजवळ एवढं वर्ष काम केलंस, तुझ्या मनाने बांध. म्हटलं करोड जाऊ दे, 2 करोड जाऊ दे, मी तुला द्यायला तयार आहे. तुझ्या मनाने तू कारागीर आहे, बांधलं, संपलं हे घर तुझ्या नावाने. संजू जा. भावांनो या कहाणीचं सार असं आहे, जो मालक आहे प्रभू परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे, कामगार आहे तो आपण आहोत. आपल्याला वाटत असेल मी आज प्रार्थना करत आहे, पास्टर जवळ चर्चला येते, माझं उत्तर मला भेटेना, मी किती उपवास करते माझं प्रार्थनेचं उत्तर मला देईना, मी किती वचन वाचते मला किती संकट येत आहे. त्या कारागीर सारखं तुम्ही त्या कुरकुर करत असेल, परमेश्वर तू किती कठोर आणि किती बेकार आहेस, आधी कधी कधी तुला मानून मी पाप केलं हे सुद्धा शिवीगाळी केलं असेल देवाला. भावांनो स्त्रिया जे प्रेग्नन्सी होतात एका दिवसात डिलिव्हरी होत नाहीये, 9 दिवस 9 महिना काढावं लागतं. आज ज्वारीचं पीक पेरलं त्याला वेट करावं लागतं. बोण्याचा समय, कापण्याचा समय, प्रेग्नन्सी होण्याचा समय, डिलिव्हरी होण्याचा समय आहे, रडण्याचा समय, हसण्याचा सुद्धा समय, प्रार्थना करण्याचा समय, विजय जीवन जगण्याचा एक समय. हालेलुया. आज आपला परमेश्वर कठोर नाहीये, निर्मळ, दयावंत आणि प्रेम करणारा परमेश्वर आहे. त्याने जगावरती एवढी प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, तुम्ही त्याला मापू शकत नाही एवढं. मग तो व्यक्तीला आपण कसं कुरकुर करत असेल ना, हे परमेश्वर, त्या देवाला म्हटलं असेल तू किती हे आहेस, मी किती प्रार्थना करत आहे, किती चर्चला येत आहे. भावांनो आज तुम्ही रडत असेल, आज प्रभू येशू तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलवेल, येशूच्या नावामध्ये स्पेशली तुम्हाला बोलवेल. तुम्ही काम केलं असेल 1 महिना 2 महिना 3 महिना, आज देवबाप तुमच्याशी बोलण्यासाठी त्याच्या दासाला इथं पाठवलेला आहे. हरू नका, खचू नका, खंबीर व्हा. तुम्ही जे परिश्रम केलेले आहेत, लूक 18:7 मध्ये देवाचं वचन सांगतो, जे रात्रंदिवस परिश्रम करतात, प्रार्थना करतात, त्याचं वेतन मी त्याला दिल्याशिवाय राहणार नाही काय. मत्ती 7:9, मुलांना जर भाकर मागितलं तर बाप धोंड देईल काय? देईल काय? नाहीये. जगी आई वडील एवढं कठोर असतात, ते लोकांना ते देऊ शकतात. आपला तर परमेश्वर दयावंत आहे. हालेलुया. दयावंत असणारा परमेश्वर आपला हात सोडणार नाहीये. एक मुलगी म्हटली, पप्पा खेळत खेळत बॉल खाली पडले खड्ड्यामध्ये, तर काय करा, मी तुमच्या हाताला धरते, मी बॉल काढते. ती मुलगी खड्ड्यात उतरली आणि पप्पाचा हात होतं खाली उतरली आणि अजून वरती आली, पप्पा मी तुमचा हात धरत नाहीये, तुम्ही माझा
हात धरा मी खाली जाईल. मुलीला पप्पानी म्हटलं का बेटा? पप्पा न जाणो मी तुमची हात सोडीन, मी तुमची मुलगी आहे, तुम्ही माझा हात कदापि सोडणार नाही. हालेलुया. स्वतःचा बाप मरेल पण मुलांना खड्ड्यात कधी जाऊ देणार नाहीये. येशू प्रभूंनी म्हटलं तू मला निवडलं नाहीस, मी तुला निवडलेला आहे. तू माझ्या हाताला धरलं नाहीस, मी तुझ्या हाताला धरलेला आहे. कारण तुझा हात संकट येईल तू सोडून टाकशील, संकट दुःखामध्ये मी तुझा हात कदापि सोडणार नाहीये. तुझ्या आई वडिलांनी तुझा हात सोडेल, तुझे भाऊकी तुझा हात सोडेल, सर्व हात सोडेल, पण परमेश्वराचा हात कदापि आपल्याला सोडणार नाहीये. पकड मजबूत आहे परमेश्वराची, है ना. आज देवाच्या कृपेने तो कारागीर जसं कुरकुर केला, भावांनो तुम्ही कुरकुर करू नका इस्रायल लोकांसारखं. हा देवाला तुम्ही जे मानता, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, तो देव ऐकणारा, बोलणारा आणि बघणारा परमेश्वर आहे. म्हणून तो म्हटला मोसेला, तू तुझ्या बरोबर मी आहे. मत्ती 28:20 म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आज त्या कारागिरीचं पहा किती दुःख झालं असेल. तसे दुःख तुम्ही जर रडत असेल भावांनो, आज रडण्याचा समय, प्रार्थना झालं की हसण्याचा सुद्धा समय आहे. हालेलुया. नोकरी लागली नसेल परमेश्वर करेल, स्थळ येत नसेल परमेश्वर करेल, संकट आहे परमेश्वर बाहेर काढील. प्रत्येक वचन म्हणतो मी तुझा हात काय झालेला आहे, धरलेला आहे. भावांनो या कहाणीचं सार मध्ये तुम्हाला भेटतं. आज देवाच्या वचनामध्ये सांगतं मत्ती 7:7, मागा म्हणजे तुम्हाला दिली जाईल. बस मागून बसायचंय का? इब्रू पुस्तक मध्ये म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. स्टॉप होऊ नका, मागतच राहा, मागतच राहा, मागतच राहा. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. बस आज एक चर्च आहे, आज शोधलं, बस शोधत राहा, शोधत राहा, शोधत राहा, शोधत राहा. भावांनो निरंतर प्रार्थना करा म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं. 1 Thessalonians 5:17 मध्ये 16-17 वाचा. निरंतर प्रार्थना करा असं परमेश्वर म्हटलं नाही. 1 तास प्रार्थना करून गप बस. निरंतर जे तुझ्यामध्ये आग लागलेलं आहे त्याला विझवू नको. हालेलुया. ते आग वाढतच